सर माझं नाव विशाल स्वस्ताटे आहे. सोलापूर जिल्हा तालुका मंगळवेढा. एक तळसंगी एक छोटंसं खेडेगाव आहे. त्या खेडेगावातून आहे. मी एक दूध उत्पादक शेतकरी आहे. त्याचबरोबर शेती व्यवसाय करत आहे सध्या. वाव सर, सो नाईस. आपण एका खेडेगावातून बिलॉंग करता आहात आणि सोलापूरवरून आपण येस येस इतका छान वर्कआउट गाईड केला आहात. आणि सर खेडेगावातून इतकी मोठी टीम आपल्यासोबत फौज फाटा घेऊन वर्कआउट करत आहात. सर खूप आनंद वाटला आणि इतक्या पूर्ण कॉलवरच्या सगळ्या लोकांना आपण डबल डबल अप्रोच घ्यायला लावलं. सर काय एनर्जी लागली होती सर. सर खूप छान. आणि सर आपले कोच कोण आहेत आणि कधीपासून आपण सर्व लोक या कॉलवरती जॉईन आहात सर? मी 6 महिन्यापासून 1 जानेवारी 2024 पासून या कॉलवरती आहे की 6 महिने मी या फॅमिलीशी जॉईन आहे. जी. तर माझे ग्रेट वेलनेस कोच आहेत मारुती दवले सर आणि सारिकाताई मॅडम. वा सर, आपल्याला खरंच छान कोच लाभलेले आहेत आणि आपल्या या रॉयल्समध्ये अगदी सर्वच वेलनेस कोच आपल्याला खूप छान गायडन्स करत असतात. सर आपण काय हेल्थ चॅलेंजेस होते किंवा आपण का हा कॉल पसंत केला होता, काय सांगाल? सर माझं वाढलेलं वजन, माझं 105 किलो वजन होतं. त्याचबरोबर मला चरबीच्या गाठी होत्या शरीरामध्ये, पोटामध्ये वगैरे पूर्णपणे चरबीच्या गाठी होत्या. त्या गाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांना त्या गाठी लावल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की या गाठीत तुम्हाला काढायला लागतात, भविष्यात तुम्हाला कॅन्सर वगैरे होऊ शकतो. त्याचबरोबर धाप लागणे, शेतातले शेतीचे कामे असणे ते पूर्णपणे होत नव्हते. कंटाळा येत होता, आळस येत होता, उत्साह नव्हता, एनर्जी नव्हती. त्यामुळे या भरपूर अशा डिसऑर्डर होत्या. त्यामुळे मी या फॅमिलीशी जॉईन झालेलो आहे. तब्बल मी पहिल्या 4 महिन्यात तब्बल मी 24 किलो वजन कमी केले आहे. माझं 105 किलो वजन सध्या माझं 81 किलो वजन आहे. वाव सर, अमेझिंग रिझल्ट, अनबिलिव्हेबल सर. इतका छान रिझल्ट आहे आपला वेट मॅनेजमेंट बद्दलचा. पण सर आपण सांगत होतात इतकी मोठी लिस्ट होती आपली डिसऑर्डरची. सर आपल्या बॉडीमध्ये शरीरावरती चरबीच्या गाठी सुद्धा उद्भवल्या होत्या आणि सर आपल्या शरीरातील ज्यावेळेस सेल्सची डिसऑर्डर्स व्हायला लागते, अब नॉर्मली ज्यावेळेला सेल्स वाढतात त्यावेळेला ही ग्रोथ होत राहते आणि त्यावरती आपण नक्की विजय मिळवला. सर खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या कोचचं आणि आपलं सुद्धा. सर काय कशामुळे हा रिझल्ट इतका छान आला असेल, काय सांगाल आपण? जगातील 1 नंबर सकल संतुलित आहार. गेली 6 महिने मी सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम हा सकल संतुलित आहार घेत आहे. जी. हा जगातील नंबर 1 असा आहार आहे. याच्यामुळे मला भरपूर असा चांगला आणि छानसा असा रिझल्ट आलेला आहे. अगदी खरं आहे सर. आपल्याला आपले कोच नक्की गाईड करत असतात. आपल्याला डाएट प्लॅन देतात आणि या प्लॅन बरोबरच आपल्याला पूर्णपणे आपली लाईफस्टाईल चेंज होऊन जाते. खरं आहे सर. आणि सर आपण वर्कआउट कसा करत होतात? म्हणजे ऑन कॅमेरा वर्कआउट करत होतात की पहिल्यांदा सुरुवातीला आपण बंद ठेवायचात? नवीन पार्टिसिपंटला हा एक सल्ला जाणार आहे आपल्याकडून, मेसेज जाणार आहे. काय सांगाल? गेल्या 6 महिन्यापासून मी एकही दिवस वर्कआउट चुकला नाही. कोच सांगेल तसं त्याप्रमाणे आहार डाएट फॉलो केला आहे आणि व्हिडिओ माझा चालू होता. कधी एक दिवस सुद्धा असा व्हिडिओ बंद नाही माझा वर्कआउटचा. पहिल्या दिवसापासून आता कधी 6 महिना पूर्णपणे व्हिडिओ ओपन करूनच मी वर्कआउट करत होतो. काही स्टेप्स वगैरे काय चुकत असेल तर कोच मला कॉल झाल्यानंतर कॉल करून मला सांगत होते की ही स्टेप अशी करायची, ही स्टेप चुकत आहे. डाएट वगैरे कोच सांगितलं तसं आम्ही फॉलो केलेलं आहे. त्यामुळे मी रिझल्ट आलेले आहे. त्याबरोबर माझ्याबरोबर इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे, जिद्द असणं गरजेचं आहे, चिकाटी असणं गरजेचं आहे आणि पॉझिटिव्ह माइंडसेट असणं गरजेचं सगळ्यात गोष्ट. आपण समाजामध्ये करत असताना भरपूर असं निगेटिव्ह लोक असतात की असं नसतं, त्यामुळे पॉझिटिव्ह माइंड असणं गरजेचं आहे. खरं आहे सर. आपण 105 प्लस केलं होतं, म्हणजे सेंचुरी पार केली होती वजनामध्ये. आपल्याला बिफोर आफ्टर दिसतो आहे आणि कोणीही येस 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 ही एकच व्यक्ती आहे सर. आणि बिफोर आणि 6 महिन्यामध्ये 5 ते 6 महिन्यामध्ये इतका छान बदल केलेला आहे मारुती सरांनी. आणि आता तर आपण लाईव्ह वर्कआउट पाहिला आहात आणि सर सो नाईस कॉंग्रॅच्युलेशन सर. सर आपण एक गोष्ट सांगून गेलात की मी एक शेतकरी आहे आणि सर खरं आहे या जगाचा पोशिंदा आणि माझा शेतकरी राजा नक्कीच तो हेल्दी आणि हॅपी असला पाहिजे आणि त्यासाठी रॉयल फिटनेस फॅमिली इतकं छान काम करते आहे आणि त्याचा सर आपण लाभ घेत आहात. असं म्हटलं जातं शेतात काम केलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला वर्कआउट करण्याची गरज नाही. तर आपण काय सांगाल, शेतात फक्त काम करून तुमचा व्यायाम होतो का? एकदम चुकीची कल्पना आहे. आम्हाला सुद्धा तसंच वाटत होतं की शेतात काम केल्यानंतर शरीर वगैरे व्यवस्थित राहील. पण शेतात काम केल्यानंतर शरीराची झीज होत गेलेली होती, अशक्तपणा वाढत गेला होता. आपले जे
जॉईंट आहे जॉईंट कंपोज झालं होते हाडाचं सुद्धा कॅल्शियम कंपोज झालं होतं हम्म. आणि पूर्णपणे त्रास चालू होता. पण या फॅमिलीशी जोडल्यानंतर मला आता दुप्पट काम होत आहे शेतामध्ये. वाव स्टॅमिना वाटल्यामुळे शेतातलं काम दुप्पट होऊन लवकर काम होत आहे शेतामध्ये. सर, नक्की आपला स्टॅमिना बूस्ट होतो, एनर्जी पण आपली मेंटेन राहते आणि यामध्ये आपल्याला दिवसभर थकावट जाणवत नाही, कारण आपण आपल्या पेशींना आहार देत असतो. व्यक्तीला आपलं जसं कॅलेंडरचं वय असतं तसं शरीरातील पेशींचं सुद्धा वय असतं आणि ते नक्की वय आपण मेंटेन करत असतो. सर, सर आपण अजून काय धन्यवाद देताना कोणाला द्याल, काय सांगाल? सर या माझ्या ग्रेट वेलनेस कोच आणि रॉयल फिटनेस फॅमिलीला मी प्रथम धन्यवाद देतो. ज्यांनी ते सकल संतुलित आहार आपले ज्यांनी ते तयार केलेले आहे त्यांना सुद्धा मी अगदी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. हजारो लोकांच्या आरोग्यामध्ये बदल होत आहे. इथं सध्या फॅमिलीमध्ये खेडेगावामध्ये 40 ते 50 वजन आहेत. त्यांच्या सगळ्या फॅमिलीमध्ये माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. हा. पण आई वडिलांना सुद्धा चांगला रिझल्ट आलेला आहे लक्षात घ्या. आता वेळ कमी असल्यामुळे मी ते शेअर करू शकत नाही. आई वडिलांना सगळ्यात मोठा रिझल्ट आले माझ्यापेक्षा. सर, खूप मोठं काम करत आहात सर. आपल्या आरोग्याबरोबर आपल्या कुटुंबाला आणि आपल्या आई-बाबांना सुद्धा आपण आरोग्य देण्याचं उतरत्या वयामध्ये काम करत आहात. यापेक्षा पुण्याचं काम काहीच असू शकत नाही आणि मुलं किंवा मुलाचं कर्तव्य हे आपण पार पडत आहात. सोशल काम करत आहात. आपल्यासोबत इतका छान माहोल जमला होता, वर्कआउट करण्यासाठी ग्रुप जमा होता आणि सर त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल? ही सर्व लोक कुठून जमले होते आपल्यासोबत? सर हे जमले लोक माझा रिझल्ट आल्यानंतर ही सगळे लोक जे जमलेले आहेत. जी जी. तवले गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या गावामध्ये वेलनेस सेंटर सुरू केलं. 2 महिन्यापासून 2 महिन्यामध्ये मुलं सगळे तयार झाले आहेत. टोटल 110 किलो आमचे सर्वजण कॅल्क्युलेशन केलं. 110 किलो वजन कमी केले सगळ्या फॅमिली. सगळ्यांचे रिझल्ट अति उत्तम आहे. सर्वोत्कृष्ट रिझल्ट आहे सगळ्यांचे. सो नाईस सर, सो नाईस. खूप छान केमिस्ट्री पण जुळली होती. आपल्या सर्वांची स्टेपिंग होती आणि सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला व्हरायटी ऑफ स्टेप्स पाहायला मिळाल्या. सगळ्यांना घामाची अंघोळ घातली. इतका छान रिझल्ट शेअर केला सर. आपला जो प्रमोशनलचा व्हिडिओ होता, आपली लिंक कालपासून व्हायरल होत होती. उद्या आपण वर्कआउट गाईड करणार आहात. तर आपल्या त्या लिंकचा आम्ही व्हिडिओ पाहूनच खूप एक्सायटेड होतो. आम्हाला ह्या टीमला भेटायचं होतं आणि आपण खूप छान वर्कआउट गाईड केला सर. असेच हॅपी आणि हेल्दी राहा. खूप छान वाटलं. आपण आई-बाबांना सुद्धा उतरत्या वयामध्ये आरोग्य देण्याचं काम करत आहात. सर धन्यवाद आपल्यासोबत बोलून आणि आपण नक्की नवीन पार्टिसिपंट सुद्धा गप्पा करणार आहोत. जाता जाता आपण काय सांगाल? जाता जाता मी एवढंच सांगू शकतो की तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. तुमच्या डोळ्यावरती आत्मविश्वास ठेवा. तुमच्या कानावरती आत्मविश्वास ठेवा. तुमच्या डोळे आणि कान हे तुमचे सगळ्यात मोठं तुमच्यामध्ये बदल घडवणार आहे. तुम्ही रॉयल फिटनेसशी एकरूप व्हा. जोपर्यंत तुम्ही रॉयल फिटनेसशी एकरूप होत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येणार नाही. तुमचे जे वेलनेस कोच असतील त्या वेलनेस कोचचं मार्गदर्शन घ्या आणि स्वतःमध्ये बदल घडवा. जिद्द आणि चिकाटीने मेहनत या 3 गोष्टी सोबत ठेवा. स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवा आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचं आयुष्य तर बदलणारच आहे आणि तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, मन प्रसन्न होणे ह्या गोष्टी सुद्धा येणार आहेत. येस, थँक्यू सर. विशिंग यू ऑल हेल्दी अँड हॅपीनेस फॉर युअर आणि नक्की लव्ह यू ऑल सगळ्या टीमसाठी आपली शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो.